आजचा पहिला प्रश्न, महाराष्ट्र सरकारने नवीन पर्यटन धोरण जाहीर केले असून येत्या 10 वर्षात किती लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे? ऑप्शन आहेत 1 लाख कोटी, 3 लाख कोटी, 2 लाख कोटी, 4 लाख कोटी. महाराष्ट्र सरकारने नवीन पर्यटन धोरण जाहीर केले आहे तर येणाऱ्या 10 वर्षासाठी तर 1 लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवलेले आहेत महाराष्ट्र सरकारने. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, महाराष्ट्र सरकारने नवीन पर्यटन धोरण जाहीर केले असून येत्या 10 वर्षात किती लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे? तर ऑप्शन आहेत 15 लाख, 18 लाख, 17 लाख, 13 लाख. येत्या 10 वर्षात रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवलेले आहे किती? तर बरोबर उत्तर आहे 18. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, भारतीय फुटबॉल संघ फिफा रँकिंगमध्ये कितव्या स्थानावर आहे? जो भारतीय आपला संघ आहे तो फिफा रँकिंगमध्ये कितव्या स्थानावर आहे? ऑप्शन आहे 121, 122, 124, 127. भारतीय फुटबॉल संघ फिफा रँकिंगमध्ये कितव्या स्थानावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 124. 124व्या स्थानावर आहे भारतीय संघ फुटबॉल. कोणत्या देशाचा, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाचा फुटबॉल संघ फिफा रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे? कोणत्या देशाचा फुटबॉल संघ फिफा रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे? ऑप्शन आहे जपान, ब्राझील, फ्रान्स, अर्जेंटिना. तर याचं बरोबर उत्तर आहे अर्जेंटिना संघ हा पहिल्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, जगातील सर्वात मोठ्या 10 कोळसा खाणीच्या यादीत भारताच्या किती कोळसा खाणीला स्थान मिळालेले आहे? जे जगामध्ये 10 टॉप कोळसा खाणी आहेत त्यामध्ये भारताच्या किती कोळसा खाणीला स्थान मिळालेले? ऑप्शन आहे 3, 5, 2, 4. बरोबर उत्तर आहे 2 खाणीला भारताच्या स्थान मिळाले टॉप 10 मध्ये जगातील. तर भारतातील कोणत्या राज्यातील आहेत त्या? गेवरा आणि कुसमुंडा कोळसा खाणीला जगातील सर्वात मोठ्या 10 कोळसा खाणीच्या यादीत स्थान मिळाले आहे. तर ह्या कोणत्या राज्यातील आहेत? भारतामधल्या कोणत्या राज्यामधले? बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड. याचं बरोबर उत्तर आहे छत्तीसगड राज्यातील आहेत गेवरा आणि कुसमुंडा. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारत आणि रशियाने 2030 पर्यंत किती अब्ज डॉलरचे द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य ठेवले आहे? भारत आणि रशियामध्ये 2030 पर्यंत किती अब्ज डॉलरचे द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य ठेवले आहे म्हणजे टार्गेट? 100 अब्ज डॉलर, 75 अब्ज डॉलर, 125 अब्ज डॉलर, 150 अब्ज डॉलर. याचं बरोबर उत्तर आहे 100 अब्ज डॉलरचे लक्ष्य ठेवलेले आहे 2030 पर्यंत. मागील आर्थिक वर्षात रशियाला भारताची किती अब्ज डॉलरची निर्यात झाली होती? मागील आर्थिक वर्षामध्ये 4.5 अब्ज डॉलर, 4.1 अब्ज डॉलर, 4.3 अब्ज डॉलर, 4.7 अब्ज डॉलर निर्यात झाली होती. रशियाला भारताची किती अब्ज डॉलरची निर्यात झाली होती? बरोबर उत्तर आहे 4.3 अब्ज डॉलरची झालेली आहे. तर पुढचा 9वा प्रश्न आहे, मुंबई शेअर बाजाराच्या इतिहासात प्रथम सेन्सेक्सने किती हजाराचा टप्पा ओलांडला आहे? मुंबई शेअर बाजाराच्या इतिहासामध्ये प्रथमच 80,000चा टप्पा, 81,000 टप्पा, 85,000 टप्पा, 88,000 टप्पा. त्याचं बरोबर उत्तर आहे 81,000 टप्पा ओलांडला होता इतिहासात प्रथमच मुंबई शेअर मार्केटने. भारत आणि कोणत्या देशाने पाम तेल क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे? पाम तेल क्षेत्रामध्ये भारत आणि कोणत्या देशाने सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे? म्यानमार, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया. भारत आणि कोणत्या देशामध्ये पाम तेल क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर भारत आणि मलेशिया
मलेशियासोबत पाम तेल क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्यातील किती हजार कॉलेजमध्ये चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? ऑप्शन आहे 2000, 3000, 1000, 4000. महाराष्ट्र राज्यामध्ये किती हजार कॉलेजमध्ये चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे 1000 कॉलेजमध्ये. पुढचा प्रश्न आहे पॉवर विदिन द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन आहेत ए आर बालसुब्रमण्यम, बी विनीत ठाकूर, सी रामचंद्र गुहा, डी राजदीप सरदेसाई. द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे आर बालसुब्रमण्यम यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे महिला क्रिकेट आशिया कप 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? ऑप्शन आहेत तुमचे ए भारत, बी श्रीलंका, सी पाकिस्तान, डी बांगलादेश. 2024चे महिला आशिया क्रिकेट कप याचं बरोबर उत्तर आहे श्रीलंका देशामध्ये आयोजन करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अस्मिता परियोजना सुरू केली आहे? कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अस्मिता परियोजना सुरू केली आहे? ऑप्शन आहेत ग्रामविकास मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, अर्थ मंत्रालय, कृषी मंत्रालय. अस्मिता परियोजना सुरू केली आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने? याचं उत्तर आहे शिक्षण मंत्रालयाने अस्मिता परियोजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे भारताच्या पुरुष T20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झाली आहे? कालच निवड झालेली आहे. ऑप्शन आहेत सूर्यकुमार यादव, शुभम गिल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या. भारताच्या पुरुष T20 क्रिकेट संघाचा कर्णधारपदी याचं बरोबर उत्तर आहे सूर्यकुमार यादव यांची निवड करण्यात आलेली आहे T20 मध्ये. प्रश्न क्रमांक 16 आहे 3 वेळा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणारे पॅरिस हे कितवे शहर आहे? 3 वेळा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणारे पॅरिस हे कितवे शहर आहे? ऑप्शन आहे ए चौथे, बी तिसरे, सी दुसरे, डी पहिले. 3 वेळा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणारे पॅरिस हे कितवे शहर आहे? ऑप्शन आहे दुसरे शहर आहेत जे 3 वेळा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केलेली आहे पॅरिसने. CSIR चे महानिर्देशक नल्लाथंबी कलईसेल्वी यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे? CSIR चे महानिर्देशक यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे? 3, 2, 1, 4. तर बरोबर उत्तर आहे 2 वर्षांनी वाढवण्यात आलेले आहे. तर प्रश्न क्रमांक 18 आहे भारताच्या पहिल्या विदेशी जन औषध केंद्राचे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले आहे? पहिल्या विदेशी जन औषध केंद्राचे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? ऑप्शन आहे श्रीलंका, मलेशिया, मॉरिशस, जर्मनी. जन औषध केंद्राचे उद्घाटन भारताच्या मॉरिशस हे बरोबर उत्तर आहे. 19वा प्रश्न आहे भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत गेल्या 7 वर्षात किती मुलांची सुटका केली आहे? ऑप्शन आहेत 84,119, 77,153, 80,178, 75,170. ऑपरेशन नन्हे फरिश्ते गेल्या 7 वर्षामध्ये. तर तुमचं बरोबर उत्तर आहे 84,119 जणांची सुटका केलेली आहे. शेवटचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणाच्या हस्ते मॉरिशसमध्ये भारताच्या पहिल्या विदेशी जन औषध केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? ऑप्शन आहे नितीन गडकरी, शिवराज सिंग चौहान, अनुराग ठाकूर, एस जयशंकर. कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे मॉरिशसमध्ये? तर याचं बरोबर उत्तर आहे एस जयशंकर यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे.
तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या चॅनलवर दररोज नवीन माहितीचे व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुढचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.